पश्चिम बंगालमधील ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी नुकतंच विवाह बंधनात अडकत आपल्या वैयक्तिक आयुष्याला नवं वळण दिलंय. रिंकी मुजुमदार यांच्यासोबत त्यांनी कोलकात्यातील निवासस्थानी एका खासगी समारंभात लग्न केलं. या समारंभाला केवळ कुटुंबीय आणि अगदी जवळचे नातेवाईक उपस्थित होते. रिंकी मुजुमदार या भाजपच्या महिला मोर्चाशी संलग्न असून त्या 50 वर्षाच्या घटस्फोटित महिला आहेत. त्यांच्या 25 वर्षाचा मुलगा आय-टी क्षेत्रात काम करतो. रिंकी आणि दिलीप यांची ओळख 2021 मध्ये एका कार्यक्रमात झाली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्रीतून प्रेम फुललं आणि अखेर ते विवाहात परावर्तित झालं. खास बाब म्हणजे 2024 मधील लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर रिंकी यांनीच दिलीप घोष यांना लग्नासाठी प्रस्ताव दिला होता. 19व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश घेतलेल्या दिलीप घोष यांनी संघप्रेमामुळे अनेक वर्ष वैवाहिक आयुष्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आईच्या आग्रहामुळे त्यांनी अखेर विवाह करण्यास संमती दिली. त्यांच्या आई पुष्पलता घोष या स्वतः या समारंभाला उपस्थित होत्या. हा विवाह सध्या भाजपच्या वर्तुळात आणि बंगालच्या राजकीय चर्चांमध्ये लक्ष वेधून घेतोय. काहींनी याला वैयक्तिक निर्णय मानत स्वागत केलं, तर काहींनी याच्या वेळेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मात्र दिलीप घोष यांनी आपल्या खास शैलीत यावर उत्तर देत स्पष्ट केलं, लग्न करणं गुन्हा आहे का,